समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। विश्वनाथ पांडुरंग बनसोडे वय वर्ष 55 असं दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे। एका बाजूला लोकसभा निवडणुकीच्या उत्सवात राजकीय पदाधिकारी दंगा आहे, तर निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या कामात प्रशासन व्यस्त आहे। या पार्श्वभूमीवर दैनंदिन जीवन जगताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात। त्यातूनच आत्महत्यासारख्या दुर्दैवी घटना घडतात। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत विश्वनाथ आणि त्यांचे बंधू अशोक बनसोडे हे वाकेश्वर रस्त्यावरील वस्तीवर वास्तव्यास आहे। त्यांची वडिलोपार्जित शेती अंदाजे 20 एकर आहे। त्याचबरोबर मयत विश्वनाथ हे सिद्धेश्वर कुरोली गावात सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून कृषीपूरक खते बियाणे विक्री तसेच शेतीमाल खरेदीचाही व्यवसाय करत होते। 2 वर्षांपूर्वी कोरोना महामारीत व्यवसायाला पूर्णपणे मंदी आली, तर चालू वर्षी भागात तीव्र दुष्काळ पडलाय। अशा परिस्थितीमध्ये व्यवहार फिरत नसल्याने एका बाजूने कर्जाचा डोंगर वाढत चालला होता, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळामुळे शेती उत्पन्न पूर्णपणे घटलं होतं। तसेच दुकानाचाही व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे, तर यापूर्वी उधार माल नेलेले शेतकरी दुकानाकडे फिरकत नाहीत। या दुष्टचक्रातून बनसोडे कुटुंबीय अडकले आहे। त्यांच्या कुटुंबियांवर स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, ICICI बँक, जिल्हा बँक, सिद्धनाथ नागरी पतसंस्था या पतसंस्थांची कर्जे तसेच काही लोकांची खाजगी देण्यात या सर्व कर्जाचा आकडा अंदाजे 1 ते 1.5 कोटींचा आहे। यातच मयत बनसोडे यांची मोठी मुलगी मयुरी हिचं BSc ॲग्री शिक्षण झालंय। तिला नोकरीच्या शोधार्थ इकडे तिकडे जावे लागतं, तर दुसरी मुलगी वृषाली ही अमेरिकेत MBBSचं शिक्षण घेतेय। ती खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असल्याने त्यांचा शैक्षणिक खर्च मोठा होता। अलीकडच्या काळात फीट थटल्याने ती मुख्य परीक्षेपासून वंचित राहिली आहे, तर धाकटा मुलगा प्रतीक हा पुणे येथे शिक्षण घेतोय। अलीकडच्या काळात शिक्षणाचा खर्च खूपच वाढल्याने त्याचा ताण होता, तर पैशाअभावी मुलीचे शिक्षण थांबणं ही गोष्ट त्यांना असह्य झाल्याने त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। या प्रकरणी मयतांचे बंधू अशोक बनसोडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय। त्याच्यामध्ये मयत बनसोडे यांच्यासह आई अनुसया तसेच आपण एकत्र कुटुंबात राहत होतो। बंधू विश्वनाथ हेही दिनांक 29 रोजी उशिरापर्यंत घरी न आल्याने रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ST स्टँड नजीक असणाऱ्या दुकानात गेलो असता तिथे विश्वनाथ झोपलेल्या अवस्थेत आढळून आले। त्यांना इतर नातेवाईकांच्या मदतीने वडूज येथे ग्रामीण रुग्णालयात घेऊन आलो असता येथील डॉक्टरांनी ते मयत असल्याचं सांगितलं। तसेच त्यांनी पिकावर मारण्याचं औषध पिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं। अधिक तपास हवालदार मल्हारी हांगे हे करीत आहेत। दरम्यान या संदर्भात पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार आत्महत्येचा प्राथमिक गुन्हा नोंद केला आहे। अंत्यसंस्काराची प्रक्रिया झाल्यानंतर पुरवणी गुन्ह्याची नोंद घेतली जाईल। तर तहसीलदार बाई माने यांनी सांगितले की कर्जबाजारी आत्महत्येसंदर्भात पोलीस पाटील आणि इतर कोणीही आपणास कसलीही कल्पना दिली नाही। मी मयुरी विश्वनाथ बनसोडे, विश्वनाथ पांडुरंग बनसोडे यांची थोरली कन्या। मी BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण खूप प्रतिकूल परिस्थितीतून घेतलं, जे की माझ्या वडिलांनी मला प्रत्येक याच्यातून एकदम पैसा ना पैसा गोळा करून त्याच्यातून त्यांनी मला शिक्षण दिलं। त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचं शिक्षण घेत असतानाच त्यांना खूप साऱ्या अडचणी आल्या। त्याच्यानंतर बँकांचं लोन वगैरे झालं, लॉस झाला ह्याच्यामध्ये शेतामध्ये, तर त्या सगळ्या गोष्टींना हे करून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि सध्या कुटुंबावर खूप मोठा आघात झालेला आहे। आणि हे जर असंच चालू राहिलं तर मग कदाचित आमच्यावर सुद्धा पुढं असं काही विपरीत होण्याची दाट हे होऊ शकते। त्यामुळं हे मी वृषाली विश्वनाथ बनसोडे, विश्वनाथ पांडुरंग बनसोडे यांची धाकटी कन्या। मी MBBS करत होते, अमेरिकेला होते, साऊथ अमेरिकेला 2 वर्ष मी तिकडे केलं। त्याच्यानंतर आता माझी फी भरायची राहिल्यामुळे माझं शिक्षण अजून अधुरं राहिलं आहे। माझी एक्झाम उरली आहे, त्यामुळे माझ्याकडे डिग्री नाही आणि माझं शिक्षण प्रायव्हेट कॉलेजमध्ये असल्यामुळे खूप खर्च झाला आणि वडिलांना त्याचा खूप जास्त ताण आला त्याचा, कारण 2020 पासून कोरोना होता, त्याच्यानंतर दुष्काळ पडला, शेतीतलं उत्पन्न पूर्ण घटत गेलं आणि कुठूनच इन्कमचा सोर्स नव्हता। त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्याला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला। मी अशोक पांडुरंग बनसोडे, कुरोली सिद्धेश्वर, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील रहिवासी असून माझे बंधू काल रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। यास कारण आर्थिक नुकसान
बँकेचे कर्ज, परत खाजगी संस्थाकडून उचललेलं कर्जबाजारीपणा वाढल्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. कोण कर्ज आहे त्यांच्यावर नाव, तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबावर? त्याच्यावर SBIचं लोन आहे, परत सातारा जिल्हा मध्यवर्ती, परत ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी, ICICI बँक आणि खाजगी बँकांचं पतसंस्था कोणती आहे? पतसंस्था सिद्धनाथ आहे, ज्ञानदीप पण आहे. लोन असल्यामुळे आत्महत्या केली. विश्वनाथ पांडुरंग बनसोडे यांनी काल आत्महत्या केली. या आत्महत्येच्या पाठीमागे कर्जबाजारीपणा आणि कोरोना काळापासून त्यांच्या कर्जात वाढ होत गेली. ती वाढ थांबली नसल्यामुळे त्यांच्या मनावर अतिशय विपरीत परिणाम झाला. त्या ताणातून निघण्यासाठी त्यांना आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला. या आत्महत्येतून त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी शासनाने त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करावं, अन्यथा त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या मार्गाने पुढे जावं लागेल. प्रत्येकाचा आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागेल. तेव्हा की शासनानं पूर्ण लक्ष देऊन त्यांच्या कर्जपणाचा विचार करावा अशी आमची इच्छा आहे. अन्यथा अशी घटना फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरुण वयात हा मनुष्य आत्महत्येस प्रवृत्त झाला. त्या कर्जामुळे त्यांची आई किंवा त्यांची पत्नी, 2 मुली, मुलगा, भाऊ सगळ्यावर अतिशय कुटुंबावर वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यातून सावरण्यासाठी शासनाने पूर्ण लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे. माझं नाव प्रतीक विश्वनाथ बनसोडे. श्री विश्वनाथ पांडुरंग बनसोडे यांचा लहान मुलगा, राहणार सिद्धेश्वर कुरोली, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझ्या वडिलांना आत्महत्या करावी लागली कारण त्यांच्यावर 2020 लॉकडाऊन लागल्यापासून लॉस खूप वाढत होता आणि शेतीमध्ये दुष्काळ पडल्यामुळे पण लोन आणि इंटरेस्ट खूप वाढत होता. त्यामुळे लोन आणि खाजगी बँकांकडून जे लोन घेतलं होतं त्या लोन वाढत गेले आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. तर सरकारने या गोष्टीवर लक्ष द्यावे. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, सिद्धेश्वर कुरोली. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.